आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशी अनेक मंदिरे आहेत आणि या प्रत्येक मंदिरामध्ये गुरुदेव दत्त हे निश्चित आहेत बघा। जसं की गाणगापूर, नरसोबाची वाडी, प्रत्येक ठिकाणी देव हा निश्चित आहे, परंतु मूळ स्थान हे माहूरला मानलं जातं बघा। माहूरला जे दत्तात्रयांचं स्थान आहे त्याला निद्रास्थान म्हटलं जातं। जसं की पांचाळेश्वरीला गुरुदेव दत्त स्नान करतात, कोल्हापूरला भिक्षाटन करतात आणि माहूरला निद्रास्थान आहे बघा। झोपेसाठी माहूरला येतात अखंड सृष्टीचा मालक। तर असं का बरं? त्याची एक सुंदर अशी रहस्यमय कथा आज आपण जाणून घेणार आहोत बांधवांनो। ही कुठलीही दंतकथा नाही, कारण सर्वोच्च ग्रंथ भगवद्गीतेचा आधार या कथेला बघा। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण पहा, त्याचं रहस्य। हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। तर बांधवांनो, मातापूर म्हणजे अर्थात माहूर, 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ रेणुका माता। त्याप्रमाणेच प्राचीन दत्त क्षेत्र म्हणूनही तितकंच प्रसिद्ध हे स्थान, की याच स्थानावरती गुरु दत्तात्रयांचा जन्म सुद्धा झालाय बघा या स्थानावरती। आणि याच ठिकाणी बघा देवल नावाचे एक ऋषी राहत होते, अशित कर्पणाचा मुलगा। याच्याकडे अनेक मंत्रतंत्र होते। तर बांधवांनो, या ठिकाणी बघा गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये या पिता पुत्रांचा उल्लेख केलाय बघा। आणि हे देवल जे ऋषी आहेत बघा, हे व्यासांचे शिष्य होते। अहो, देवल या शब्दाचा अर्थ पवित्र, आणि त्याच्यापासूनच बघा देऊळ हा शब्द तयार झाला। देवल ऋषींनी फार तपश्चर्या केली, कडक बघा मोठी तपश्चर्या केली, आणि माहूर या ठिकाणी लिंगाची स्थापना केली। आपल्या तपोबलाने बघा, तपो जे बल आहे या तपानं लिंगाची स्थापना केली। आणि हे जे लिंग आहे ती माहूरला वाढत होतं बघा। या लिंगाची उंची एवढी वाढली की हे आकाशापर्यंत गेला, आणि इंद्राला सुद्धा काळजी पडली की त्या ठिकाणी की हा देवल ऋषी तपश्चर्या एवढी करतोय की माझी जागा तर नाही घेणार। अहो, ज्या ठिकाणी हे लिंग स्थापन केलं बांधवांनो, त्या आसपासच्या परिसरापर्यंत म्हणजे कुणीच जाऊ शकत नव्हते त्या लिंगापर्यंत बघा। त्या ठिकाणी आग होती, जी दहा होत होता, पशु पक्षी प्राणी कुणी जाऊ शकत नव्हतं बघा। अशी ताकद त्या ठिकाणी देवल ऋषीनं तयार केली बघा। जो जाईल तो जळून खाक होईल बघा। एवढ्या परिसरामध्ये अशी आग होत होती, फक्त देवल ऋषीच त्या ठिकाणी राहत होते। आणि पुढे बघा देवांना सुद्धा काळजी पडली की आमच्या पेक्षा तपश्चर्याने हा महान ऋषी होईल देवल। त्यावेळी बघा सगळे देव हे दत्तात्रयांच्याकडे गेले बघा, तुम्ही काहीतरी करा, या ऋषीची तपश्चर्या थांबवा, ह्या लिंगाची उंची थांबवा। आणि त्यावेळी बघा गुरुदेव दत्त जे दत्तात्रय महाराज माहूरला त्या ठिकाणी आले बघा। एका आवळ्याच्या झाडाखाली बसले बघा। त्यावेळेला त्याच्या अगोदरच म्हणजे देवल ऋषी काशीला गेलते बघा, गंगेचं स्नान करण्यासाठी काशीला गेलते। गंगेचं स्नान केले आणि देवल ऋषी परत माघारी आले। परत माघारी आल्यानंतर पाहतात तर काय की आवळ्याच्या झाडाखाली माझ्या स्थानावरती बघा, म्हणजे ज्या ठिकाणी देवल ऋषी बस होते त्या स्थानावरती दत्तात्रय महाराज बसले होते। देवल ऋषींनी ओळखलं की या परिसरामध्ये कुणीही येऊ शकत नाही बघा। जो येईल तो भस्म होऊन जात होतो, जो येईल ना परिसरात तो भस्म होऊन जायचा। एवढा दहा त्या ठिकाणी होता। अक्षरशः सांगायचं म्हटलं तर देव सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकत नव्हते बघा। एवढी ताकद ह्या ऋषींनी निर्माण केली होती। आणि अशा जागेवरती माझ्या आसनावरती या ठिकाणी कोणतरी येऊन बसले, म्हणजे ताकद फार मोठी आहे, ही दैवच ताकद आहे, हे देवल ऋषींनी त्या ठिकाणी ओळखलं। आणि गंगेमधून वाळू आणली होती, ती वाळू देवल ऋषींनी त्या लिंगाला वाहिली, पूजा केली। थोडीशी वाळू त्यातली महाराजांच्याकडे दिली बघा, दत्त महाराजांच्याकडे दिली। दत्त महाराज त्या लिंगापाशी आले, त्या लिंगाला ती वाळू अर्पण केली, पूजा केली, आणि ते लिंग करगळीनं दाबायला चालू केलं। जसं करगळीने दाबायला चालू केलं लिंग ते लिंग जमिनीत जाऊ लागलं खाली बघा। हळूहळू हळूहळू त्याची उंची कमी झाली, कारण त्या ठिकाणी ब्रह्म विष्णू आणि महिषी तिन्ही ताकद आहे बघा। लिंग जमिनीमध्ये हळूहळू जायला लागलं। इतकं लिंग खाली आले की त्याची लिंगाची उंची फक्त 3.5 फूट राहिली बघा। आणि त्यावेळेला देवल ऋषी नतमस्तक झाले गुरु दत्तात्रय यांच्या पायाशी, त्यांना विनवणी करून लागले, देवा तुम्ही थांबा, आता तुमची आणि माझी स्मृती म्हणून ह्या लिंगाची उंची एवढी तरी राहू द्या। आणि त्यावेळेला बघा गुरुदेव दत्तात्रयांनी हे सगळं मान्य केलं, ऋषींना त्या ठिकाणी माफ केलं, त्यांचं गर्वाचं हरण केलं। त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांनी सांगितलं, तुम्ही मला वर मागा काहीतरी। देवल ऋषींनी वर मागितला की हे प्रभू, तुम्ही अखंड सृष्टीमध्ये दिवसभर कुठेही असा, परंतु निद्रेसाठी तुम्हाला या ठिकाणी यायला लागेल। चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी निद्रेसाठी यायचं, आणि या लिंगाची जी उंची आहे 3.5 फूट तेवढीच राहिली पाहिजे। अशी दोन्ही वर त्यावेळेला बघा देवल ऋषींनी मागून घेतले बघा। आजही त्या ठिकाणी बघा लिंगाची उंची तशीच आहे। आणि आज माहूरला जे क्षेत्र आहे माहूर आपलं, त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज निद्रेसाठी येतात हे निश्चित बघा। तर बांधवांनो, माहूरचं जे स्थान आहे दत्तात्रय महाराजांचं ते इतकं जुनं आहे बघा की त्रेतायुगापासून आहे बघा। त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग
आजही त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज आहेत. तर बांधवांनो, याचे अनेक पुरावे देता येतील. कारण माता रेणुका त्या ठिकाणी प्रकट व्हायच्या अगोदर सुद्धा दत्तात्रय महाराज आहेत, परशुरामाचे पिता. त्यांना सहस्र अर्जुन या राजानं मारलं होतं. त्या ठिकाणी बघा, आपल्या पित्याला घेऊन अग्नी द्यायसाठी आलते. ती कोरी जमीन दत्तात्रय महाराजांनी त्या ठिकाणी परशुरामाला दाखवली. म्हणजे विचार करा, अधिमाया शक्ती त्याच्या बी अगोदर दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी आहेत. तर बांधवांनो, अखंड या सृष्टीचे मालक ब्रह्म विष्णू महेश म्हणजे दत्तात्रय महाराज माहूरला निद्रेसाठी असतात बघा. एका ऋषींना दिलेलं वचन पाळण्यासाठी ते सुद्धा. आणि आपली माता अनुसया माता, मातेच्या कुशीत आपल्या झोपण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी आजही दररोज येतात बघा. या दोन्ही गोष्टी आहेत. पण माहूर गडावरती नक्की या, दत्तात्रय महाराजांच्या पायाशी नतमस्तक व्हा. तर बांधवांनो, माहूर गडावरती जे निद्रास्थान आहे दत्तात्रय महाराजांचं, त्या ठिकाणी असणारी जी मूर्ती आहे ती एकमुखी दत्तांची बघा. मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे बघा, दत्तात्रयांची जी जागृत धुनी ही त्रेतायुगापासून चालू आहे बघा. तिंगल नागब मुनींनी ही धुनी विटेवर ठेवली होती बघा. आणि ती अजूनही तशीच आहे बघा, की बाहेरून एकदाही विस्तव या ठिकाणी घातला नाही बघा. फक्त गाईच्या शेणाच्या गौरी आहेत आणि त्यापासून ही धुनी चालू आहे. तर बांधवांनो, सुंदर असं हे दत्तात्रय महाराजांचं निद्रास्थान आहे. आपण या आणि दत्तात्रय महाराजांच्या पायाशी नतमस्तक नक्की व्हा बघा. गुरुदेव दत्तांचं या निद्रास्थानाची माहिती जर आपल्याला नक्की आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बेलघट्टीचं बटन दाबा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ रहस्यमय आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील बघा. आणि आम्हाला कमेंट म्हणून गुरुदेव दत्त अशी एक कमेंट नक्की द्या बघा. जय हिंद, जय भारत.